नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नूतन स्वीकृत सदस्य नूतन दुसरे सदस्य मनोज पांडुरंग म्हेत्रे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. संदीप सावताराव यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. कृपया ते उपस्थित नसल्यामुळे नगराध्यक्षांना विनंती करण्यात येत आहे आपण नूतन स्वीकृत सदस्यांचा सन्मान करायचा. सर्व नूतन उपनगराध्यक्ष त्याचबरोबर स्वीकृत सदस्य यांचं नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक बापू समोर पाणी पुरवठा सभापती अर्थात सासवड नगरीच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य यांच्या नियुक्ती प्रसंगी उपस्थित असलेले या सासवड नगरीचे प्रतिनिधी आदरणीय मुंडे साहेब, आमच्या सर्वांच्या गटनेत्या आदरणीय काकी, सासवड नगरीचे सीओ मोरे साहेब, बांधकाम समितीचे सभापती सर्व सभापती, त्याच्यामध्ये संजय गणपत जगताप, संदीपजी जगताप, अजितजी जगताप, आमचे लांडगे साहेब, नवनिर्वाचित मित्रे, सर्वांना सहकार्य करणारे आमचे आदरणीय काका सागर, नंतर कोवडे पायगुडे साहेब, माझ्या नगरसेविका सहकारी आनंदताई, सीमाताई, आदरणीय निर्मला काकी, नानी, सर्व उपस्थित मान्यवर, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वर्ग, अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आज मला विशेष आनंद असा होतोय की आपण किती काळ उपभोगलं यापेक्षा कसं काम केलं याला जास्त महत्व आहे. माझ्या या कालावधीमध्ये मला विशेष असा आनंद होत आहे की आपल्या सासवड शहर आज भारत देशात तिसरा, भारत देशामध्ये एवढी राज्य, महाराष्ट्रामध्ये एवढे जिल्हे आणि जिल्ह्यात तालुका, आणि या तालुक्यात आपलं सासवड शहर, सासवड नगरपालिका ही देशात तिसरी येते स्वच्छता अभियानमध्ये. त्यामुळं मला सर्वात जास्त अभिमान आहे की माझ्या काळात ही घटना आज घडली. ज्या वेळेला मी आरोग्य सभापती होते त्यावेळेला स्वच्छता अभियानचं बक्षीस मिळालेलं होतं. आम्ही मुंबईला गेलो होतो त्यावेळेला. आणि दुसरं मला असं सांगायचं आहे की हे सगळं होत असताना आम्हाला आमच्या गटनेत्या आदरणीय काकी आणि या तालुक्याचे आमदार संजयजी सर यांचं भरपूर मार्गदर्शन लाभलं. त्यांचं मी शतशः आभारी. दुसरं असं की आणि हे करत असताना सगळी जी टीम आहे नगरपालिकेची, सगळे नगरसेवक यांनी भरपूर सहकार्य केलं. मी त्यांची आभारी आहे. दुसरं असं की गेली 1.5-2 वर्ष आपण कोविडच्या याच्यामधून जात असताना दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व अध्यक्षांनी आम्हाला करायला मिळालं. त्यामुळे मी अत्यंत आभारी आहे काकींची आणि आदरणीय सरांची. पुन्हा एकदा नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सारिकाताई आणि मित्रे आणि संतोषजी खोपडे यांचं मनापासून अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. आवडते स्वीकृत सदस्य सागर साताळे यांचा आपले मनोगत व्यक्त करतात. कैलासवासी नामदार चंद्रकाका जगताप प्रशासकीय इमारतीमध्ये आज सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपदी
सौ सारिका हिरामन हिवरकर, त्याचबरोबर सासवड शहर काँग्रेस पक्षाचे शहरचे युवक अध्यक्ष व आमचे सहकारी मनोजी मेत्रे, त्याचबरोबर स्वराज गणेशोत्सव मंडळाचे खंदे कार्यकर्ते, त्याचबरोबर सासवड शहर काँग्रेस पक्षाचे कार्यकारी सदस्य आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय संतोषजी खोपडे साहेब यांच्या पदग्रहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सासवड नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष व पीठासीन अध्यक्ष आदरणीय बाळकृष्ण लक्ष्मण गोंडे साहेब, आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका व गटनेत्या आदरणीय आनंदी काकी, मावळत्या उपनगराध्यक्षा आणि आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय काकी, त्याचबरोबर वसुलताई असतील, सीमाताई असतील, काकी असतील, नानी असतील, त्याचबरोबर सासवड नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी आदरणीय मोरे सर असतील, आदरणीय संजय अण्णा असतील, आदरणीय संदीप दादा असतील, आदरणीय अजितजी जगताप, आदरणीय बापू, त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय यशवंत काका असतील, शहराध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पायघोडे असतील, या ठिकाणी आवाजवर उपस्थित असलेले नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय चौरे साहेब असतील, रोहितजी असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे दराडीचे कार्यकर्ते आदरणीय प्रभूशेठ भोंगडे असतील, सर्व सन्माननीय माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मला सांगताना फार अभिमान वाटतोय की संबंध देशामध्ये 3 नंबरची नगरपालिका म्हणून बहुमान जो आपल्याला मिळाला आहे, हा खरं तर या कारकिर्दीमध्ये मिळाला, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. देशामध्ये अनेक नगरपालिका आहेत, देशामध्ये अनेक कामं करणारे नेतृत्व असते, परंतु नामदार कैलासवासी चंदूकाकांनी जी खऱ्या अर्थानं आपल्या सासवडला जी घडी घालून दिली, ती खऱ्या अर्थानं पुढे चालू ठेवण्याचं काम आदरणीय काकींनी व आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चाललंय आणि ही भरीव कामगिरी या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. आपण पाहत आहोत की तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम या ठिकाणी काकींच्या आणि सरांच्या माध्यमातून आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मला यापुढे सांगताना अजून अभिमान वाटतोय की उद्याच्या 2 तारखेला दक्षिण कमांडचे कमांडिंग ऑफिसर सीओ यांची नुकतीच पाठीमागं मागच्या आठवड्यामध्ये आपण गाठभेट घेतली होती. एक थोडासा मनामध्ये विचाराने ठिणगी असते, ठिणगी पाण्यात पडते तर विझून जाते, परंतु ठिणगीचा पाया पाचोळ्यापर्यंत बारका होतो. त्या संकल्पनेतनं सरांच्या समोर फक्त आम्ही एक छोटीशी विनंती मांडली होती की आपल्या इथं एक रणगाडा असावा, एक टँक असावा की ज्याच्यामध्ये आपल्या शहराच्या त्याच्यामध्ये अजून नावडोक्यामध्ये भर पडेल. आणि म्हणून त्याचा फॉलोअप आम्ही त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याचे माजी सैनिक प्रतिष्ठान जे आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही तो फॉलोअप घेतला आणि दक्षिण कमांडचे जे सीओ सर आहेत ते उद्याच्या 2 तारखेला या ठिकाणी सासवड शहराला व्हिजिट देण्यासाठी येणार आहेत आणि त्यांनी ते फायनल केलेलं आहे की आपल्या शहरासाठी ही अजून एक भूषण बाब त्या ठिकाणी होणार आहे. रणगाडा हा आपल्या ठिकाणी उभा राहील. खरं तर सरांनी आम्हा सर्वांनाच, मला असेल आता संदीपजी राऊत आज या ठिकाणी लग्न कार्य प्रवासात आहेत, अजून पोहोचतील काही मिनिटांमध्ये, परंतु सर्व सन्माननीय नगरसेवकांनी, काकींनी आम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. मला सगळ्यात चांगलं सहकार्य आपल्या सर्वांच्या सन्माननीय नगरसेवकांच्या माध्यमातून झालं. प्रशासकीय यंत्रणेमध्ये मला तर कर विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आमचे दोन्ही सहकारी मित्र आणि आदरणीय ताईंना पुढील राजकीय कारकिर्दीस मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नवनियुक्त सदस्य श्री नेत्रे आपलं मनोगत व्यक्त करतात. तालुक्याचे आमदार संजय जगताप आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक मला स्वीकृत नगरपालिकेच्या आपल्या स्वीकृत नगरसेवकपदी जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. या पुढील काळात सगळ्यांच्या सोबत जे मला काम करायचे ते कामाचं मी सोनं करेल, सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल आणि परत एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.
यानंतर नवनियुक्त स्वीकृत सदस्य श्री संतोष खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर हवेलीचे आमदार लोकप्रिय आमदार संजयजी जगताप, गटनेते आनंदी काकी जगताप, नगराध्यक्ष माताजी बोंडे काकी, सर्व नगरसेवक यांनी काम करण्याची इथं संधी दिली. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नवनियुक्त उपनगराध्यक्ष मान्य मान्य साईबाताई हिवरकर आपलं मनोगत व्यक्त करतो. नमस्कार. आदरणीय आमदार चंद्रप्रकाश जगताप यांना प्रथम स्मरण करते की उपनगराध्यक्ष पदाची आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करत असताना आमच्या गटनेते आनंदी काकी जगताप तसेच नगराध्यक्ष माताजी बोंडे साहेब, सासवड नगरीचे आपले मुख्याधिकारी बोरे साहेब तसेच सर्व नगरसेवक, त्यामध्ये संजय अण्णा असतील, संगीत काका असतील, काकू काका असतील, सुहास बापू असतील, मित्रे असतील, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यशवंत काका असतील, सागरजी जगताप, पायगुडे अध्यक्ष, काँग्रेस अध्यक्ष जे असतील, नवीन स्वीकृत सदस्य आदरणीय खोपटे दादा असतील, त्याचप्रमाणे माझ्या सहकारी नगरसेविका आदरणीय काकी, उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे वसुधाताई असतील, सीमाताई असतील, त्याचप्रमाणे निर्मला काकी, विद्याताई केळकर असतील, मायाताई असतील, त्या येऊन गेल्या. त्या सर्वांचे मी मनपूर्वक, नानी असतील, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. तुम्ही जे मला सहकार्य केलं आणि मला या उपनगराध्यक्षपदी बसवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. त्याचप्रमाणे मी या पदापर्यंत येण्यासाठी प्रथमतः मी जसं एका पुरुषाला 50% महिला सहकार्य करते त्याचप्रमाणे मला हे सहकार्य निश्चितच माझ्या मिस्टरांमुळे आहे. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांचे आणि आमचे सर्व त्यांचे सर्वांचे मी आभार मानते. प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत परंतु सर्व हिवरकर परिवाराचे मी आभार मानते. सर्व माझ्या हिवरकर परिवाराची महिला सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानते. आणि जे मला आज पद दिलेलं आहे, जसं काकी म्हटले की थोडा कालावधी कितका का असेना पण त्याच्यात काम करण्याची जी दाखवली जाते ती निश्चितच मी पूर्णपणे माझी ताकदपणाला लावून करणार आहे. त्यामुळे मी आदरणीय काकींचे आणि आमदार संजय जगताप यांची शतशः ऋणी आहे आणि असेच मी काम पुढे चालवते. या ठिकाणी सासवड नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदच्या निवडीसाठी आणि सुकृत सदस्याच्या निवडीसाठी आदरणीय नगराध्यक्ष विधानसभा अधिकारी मार्शलजी बोंडे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका माझ्या नगराध्यक्षा आणि विद्यमान गटनेत्या आनंदी काकी जगताप, त्याचप्रमाणे नगरपालिकेचे सीओ मोरे साहेब, आमचे सहकारी मित्र ज्येष्ठ नगरसेवक संजय अण्णा जगताप, आमचे सहकारी मित्र दुसरे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आदित्य जगताप, सुहास बापू लांडगे, नवीन नर्वेचे नगरसेवक सुकृत मनोजी मेत्रे आणि आदरणीय आमचे गोरी आर्ये आणि आमचे ज्येष्ठ सहकारी ज्यांनी सासवड नगरपालिकेसाठी 25-30 वर्ष सहकार्य केले असे आदरणीय यशवंत काका जगताप, मावळते सुकृत सदस्य सागरजी जगताप, त्याचप्रमाणे सासवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक बाळासाहेब पायगुडे, त्याचप्रमाणे नवीन निर्वाचित सुकृत सदस्य संतोषजी खोपडे, त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातले दादा राऊत, त्याचप्रमाणे पप्पूशेठ भोंगळे, माजी नगरसेवक दीपकजी हिवरकर, त्याचप्रमाणे डॉक्टर आहेत आणि आमच्या संघ सहकार्यात काम करणारे आमचे स्नेही मित्र रोहितजी इनामके, बंडूशेठ हिवरकर, मेथरे नानी असतील, निर्मला काकी असतील, सीमाताई भोंगळे असतील, त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष
आनंदीताई, त्याचप्रमाणे आता मावळते नगर उपनगराध्यक्षा पुष्पताई काकी आणि सर्व सहकारी कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे सासवडची महिला आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी खरंच चांगला निर्णय झालेला आहे आणि मावळत्या नगर उपनगराध्यक्षे आणि मावळते दोन्ही स्वीकृत नगरसेवकांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. ह्यापुढेही मी दोन्ही नवीन उपनगराध्यक्ष आणि दोन्ही नवीन निर्वाचित सदस्य यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि सासवडच्या सर्व नागरिक जनतेचं, महिला भगिनी सर्व असतील यांचं एक अभिनंदन करतो. त्याला कारण एकच, देशात तिसरा क्रमांक यायला आपले सगळे नागरिक जबाबदार आहेत. या नागरिकांचं मी अभिनंदन करतो आणि पुढच्या कामासाठी तुम्हाला वाटतं शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. सासवड नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीचे पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले या नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष मार्तंडी कोंडे साहेब, या नगरपालिकेचे सीओ आमचे मोरे साहेब, उपस्थितांमध्ये आमच्या गटनेते आनंदी जगताप असतील, ज्येष्ठ नगरसेवक यशवंत काका, माजी उपनगराध्यक्ष संदीपराव जगताप असतील, उपापा असतील, या ठिकाणी सुभाष लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचीच आता ज्यांनी पदभार स्वीकारला त्यातल्या दिवंगत या ठिकाणी उपस्थित आहेत. पुष्पा काकी, आनंदीताई, सीमाताई भोंगळे, निर्मला काकी जगताप, नितीन राणे, सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. ज्यामध्ये माजी नगरसेवक आपले रोहितदादा असतील, पप्पू शेठ भोंगळे या ठिकाणी यांची आता निवड झाली. मनोजराव मेत्रे, संतोषराव खोपडे, मावळते नगरसेवक आमचे सागरजी जगताप असतील, पायगुडे शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत. सर्वच उपस्थित या ठिकाणी बंधुशेठ ढेवरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सासवड नगरपालिकेचे सर्व विभागातील पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आरोग्याचे मोहनराव चव्हाण आहेत. उपस्थितांमध्ये संजयराव पवार, मांगडे साहेब या ठिकाणी आहेत. सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. आज या सासवड नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला. आमच्या आपले नेते आदरणीय संजयजी चंद्रबाबा जगताप आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली व कैलासवासी स्वर्गीय चंद्रबाबा जगताप यांच्या सूचनेनुसार ही नगरपालिका चाललेली आहे. एक चांगल्या प्रकारे आपण देशामध्ये 2007 साली ज्यावेळेस संत गाडगे बाबा अभियान चालू झालं त्यावेळेपासून आपण सासवड नगरपालिका यामध्ये भाग घेते आणि दरवर्षी आपण त्यामध्ये अग्रक्रमांकाने पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आज अशी परिस्थिती आलेली आहे की आपण देशामध्ये 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचलेलो आहे. याचं सर्व श्रेय आपल्या जे कामगार असतील, सफाई कामगार असतील, सासवडची जनता असेल यांच्या माध्यमातून आपण त्यापर्यंत पोहोचलेलो आहे. बारीक असं काटकसरीने आनंदी काकी असतील, आमदार साहेब असतील, त्यांचं जे मार्गदर्शन आठवड्याला लाभत असतं त्यानुसार या ठिकाणी आपण या भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचलेलो आहे. आताच ज्यांची निवड झाली ते संतोषराव भोपरे असतील, मनोजराव मेत्रे असतील, यांनी त्यांचा काळ हा येणारा काळ हा चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून काम व्हावं हीच माझी इच्छा आहे. गत आपले माजी नगरसेवक सागर आणि राऊत यांनी पण फार अल्पावधीत म्हणजे छोट्याशा ह्याच्यामध्ये एक कामाची अशी चुनून दाखवली आणि चांगल्या प्रकारे त्यांनी काम करून दाखवलं. त्याच पद्धतीने आपण काम करतात हे अशी मी आशा बाळगतो. पुष्पा काकींच्या काळामध्ये पाणी पुरवठ्याचे नियोजन होतं ते चांगल्या प्रकारे होतं. आता दिवंगत आहे, आता उन्हाळा येणार आहे त्यावेळेस आपल्याला पाण्याची अडचण फार काटकसरीने सर्वांना विनंती करून त्यांना आपल्याला नागरिकांना हे करायचे. तरी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा अभिनंदनाचा असा ठराव करतो की आपले स्वीकृत नगरसेवक असतील आणि उपनगराध्यक्ष असतील यांची निवड झालेली आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीस मी आपल्या सर्व सभागृहाच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. उपस्थित बंधू आणि
आज या सासवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या सासवड नगरपालिकेची जी परंपरा आणि वसा तो घेऊन ही सासवड नगरपालिका काम करत आहे आणि त्या वसा आणि त्यांची संकल्पना आहे ती आमचे गुरु आणि मार्गदर्शन कैलासवासी सरकारवासी चंद्रकांत जगताप यांच्या माध्यमातून आपण सासवड नगरपालिकेचा कारभार करतो आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आमच्या गटनेत्या आणि ज्यांनी या सासवड शहराच्या नगरपालिकेत नगराध्यक्षपदात त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे या सासवडचं काम करणाऱ्या आमच्या सर्व टीमला वेळोवेळी जे मार्गदर्शन मिळतं अशा गटनेते आलेले की जगताप त्याचप्रमाणे या माजी उपनगराध्यक्ष नुकतेच त्यांची आता हे झालेले पुष्पाकाकी जगताप असतील, आनंदताई असतील, सीमा भोंगळे असतील, त्याचप्रमाणे आमच्या निर्मला काकी असतात, त्याचप्रमाणे मैत्री नाणे असतात. त्याचप्रमाणे आम्हाला खरं त्या सासवड शहरात ज्यांचं नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक बारकाईने अभ्यास त्यांनी केला आणि ज्यांचं सतत मार्गदर्शन लागतं असे आमचे सहकारी माजी सभापती शिक्षण समितीचे सभापती यशवंत काका जगताप असतील, त्याचप्रमाणे सुहास बापू लांडे असतील आणि आपल्या सासवड शहराला खरं जर स्वच्छतेचा अभिमान मिळत असताना ज्यांचं रात्रंदिवस खरं काम आहे असे सहकारी माझे अजित जगताप असतील आणि खरं ज्यांचा एक अनुभव आहे व्यवहारण्याला ज्यांचा अनुभव आहे आणि सतत मार्गदर्शन मिळते असे आमचे संदीप शेठ जगताप. त्याचप्रमाणे या सासवड शहरात सतत जनसंपर्क असणारे आमचे सहकारी संजय अण्णा आणि या ठिकाणी उपस्थित असणारे नवनिर्वाचित सदस्य सुप्रिय सदस्य मनोज मेत्रे असतील, त्याचप्रमाणे आपले माजी सुप्रिय सदस्य सागर जगताप असतील, त्या सासवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि सतत माझ्याबरोबर असणारे माझे सहकारी बाळासाहेब पांगुरे असतील, त्याचप्रमाणे खरं मी ज्या सोसायटीत राहतो सोसायटीत राहण्यापेक्षा माझ्या खरं तर शेजारी असणारे आणि ज्याची नियुक्ती स्वीकृत सदस्यपदी झाली ते माझे तरुण सहकारी खोपडे असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे बंडू हिगोरकर असतील, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक संजय चौरे असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे माजी नगरसेवक रोहित इनामके असतील, पप्पू भोंगळे असतील आणि या ठिकाणी जे सर्व जणांवर आमचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी असतील. त्याचप्रमाणे या सासवड शहराचं खरं प्रशासकीय काम करत असताना ज्यांचा फार मोठा मोलाचा वाटा असतो ते CO मुख्याधिकारी माननीय मोरे साहेब असतील, सर्व त्यांचा स्टाफ, विभाग प्रमुख आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं तर या सासवड शहराचा जो विकास चालू असताना खरं या आमच्या टीमने अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केल्यामुळे आपल्याला ज्यावेळेस देशात आपला 3रा क्रमांक आला आणि त्यावेळेस सासवड शहराचं नाव होत असताना मला खरं जर समोर जर कोण आले असेल तर आपले सासवड शहरातील नागरिक आणि आमची सर्व नगरपालिकेची टीम आणि खरं त्याचं जे श्रेय आहे ते आपल्या सर्व नागरिकांना आहे आणि त्याप्रमाणे आमच्या सहकार्याने नुकतंच सर्व नागरिकांचं अभिनंदन पण केलेलं आहे. खरं या सासवड शहराला जे आपली संकल्पना आणि सुंदर आणि स्वच्छ सासवड शहर करण्याचा कैलासवासी सहकारवासी चंद्रकांत यांची संकल्पना होती त्यापेक्षा अत्यंत सुंदर आणि असं एक चांगल्या प्रकारचं शहर त्यांच्या संकल्पनेतलं शहर आपण सर्वांच्या माध्यमातून आपण उभं करत असताना खरं तर आपलं फार मोठं योगदान आहे आणि यासाठी खरं आपल्या पुरंदर हवेलीचे आमदार आणि आमचे मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून आपण सासवड शहराचा कारभार पाहतो ते आमदार माननीय संजय जगताप यांच्या मार्गदर्शकाने काम करत असताना या सासवड शहरातील तळागाळ्यातलं अत्यंत उपेक्षित सर्वांना बरोबर घेऊन ज्यावेळेस त्यांचं काम चालू असतं त्यावेळेस सासवडवर आणि प्रत्येक नागरिकावर त्यांची फार मोठं लक्ष असतं. त्यामुळे सर्वांच्या श्रद्धेने आपले आमदार साहेब चांगल्या प्रकारचं काम करत असताना सासवडला जो निधी मिळतो आणि त्या निधीमध्ये फार मोठी संकल्पना त्यांची आहे आणि जर विकास जर होत असेल तर त्यांना नुकतंच आपल्या पुरंदर हवेलीचं आमदारपद असल्यामुळे आपल्याला बराचसा निधी आणि विशेष म्हणजे सांगायचं का आपले सतत 4 वर्ष आपण या सासवड शहराला आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणचा पुरस्कार मिळत आहे आणि नुकतेच आपले आलेले सहकारी जे सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्यात सहभाग असतो ते खरं मार्गदर्शक विजयराव वडले असतील, त्याचप्रमाणे संदीप राऊत असेल, अत्यंत चांगल्या प्रकारची टीम काम करत असताना सरांचं वेळोवेळी जे मार्गदर्शन मिळतं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण सासवड शहराच्या खरं सर्वांगीण विकासासाठी खरं तर आपल्याकडं शहराचं एक काम असतं की मूलभूत गरजा काय आहेत, पाणी असेल, लाईट असेल, वीज असेल, रस्ते असतील किंवा आरोग्याच्या ज्या समस्या असतील ते दूर करण्याचं खरं नगरपालिकेच्या माध्यमातून मेन काम करावं लागतं आणि ते काम आतापर्यंतच्या या माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या लक्षात आलेलं असेल
थोड्याफार काही गोष्टी राहिल्या असेल तर मी त्याबद्दल सुद्धा आपली दिलगिरी व्यक्त करतो. कारण ज्या काम करत असताना काही गोष्टी मध्यंतरीच्या काळात आपल्याला कोविड सदृश परिस्थितीमुळे 1-1.5 वर्ष काम करता आलं नाही आणि त्याच्यापेक्षा अजून प्रभावी काम आपल्याला करता आलं असतं तर जाऊ द्यात, तो विषय नाही. आता परत एक व्हेरियंट आलेला आहे आणि त्या दृष्टीने सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे. नुकतंच आज सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की प्रत्येक नागरिकाला आपल्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने जे नियमावली लावून दिलेली आहे ती पाळणं गरजेचं आहे. कारण सासवड शहराला आपण पाहिलेले येत्या 1.5 वर्षात आपल्या पुरंदर हवेलीच्या आमदारांनी स्वतः सर्व जातीने पालकत्व या नात्याने प्रत्येक त्यांची NGO जी संस्था आहे, ग्रामीण महिला संस्था, त्यांच्या माध्यमातून सुद्धा सासवड किंवा पुरंदर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा त्यांच्या टीमने प्रयत्न केलेला आहे आणि आपलं सर्वांचं सहकार्य त्यावेळेस लाभलेलं आहे. खरं तर आज या सासवड शहरामध्ये या तरुण कार्यकर्त्यांना ज्यावेळेस आपल्या आमदारांच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली, खरं तर या तरुणांनाच घेऊन देश पुढे जात असताना खरं या देशाचा विकास या तरुणांच्या माध्यमातून होत असते. आमच्यासारखे सिनियर लोक आपल्याला मार्गदर्शक साठी निश्चित असतील, परंतु या टीमने काम केले असंच आपण पुढच्या काळात आपल्याला काम जर केलं तर एक वेगळा प्रकारचा ठसा आणि सासवड जे शहरात जरी स्वीकृत सदस्य जरी झाला असला तर तुमच्या एक जबाबदारी निश्चित झालेली आहे की सासवड शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपली काहीतरी जी जबाबदारी आहे ती पाडण्याचं तुम्ही निश्चित काम करताल. त्याचप्रमाणे उपनगर अध्यक्षपदी आपण आतापर्यंत सर्वांना न्याय देताना आपल्या गटनेत्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं होतं माझ्या प्रत्येक टीमला सभापती असतील त्याचप्रमाणे उपाध्यक्ष असतील या कामाची संधी मिळावी आणि संधी मिळाल्यानंतर त्यांना एक काम करण्याचं एक माहिती होईल आणि प्रत्येकाला त्यांनी त्याप्रमाणे संधी दिली आणि या रोटेशन पद्धतीने जोपर्यंत आपण आता सर्व 5 वर्षाचा काळ आलेला आहे म्हणून आपल्या सारिका ताईला जर शेवटची संधी मिळाली असेल तर त्या शेवटची संधी ते चांगलं काम करतील. म्हणून मी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बंधू भगिनींना विनंती करतो की आपण आतापर्यंत जसं सहकार्य केलंय तर इथून पुढच्या काळात सहकार्य करावं आणि आपले सासवड शहर अत्यंत चांगल्या पद्धतीने जे चालू असतं. ज्यावेळेस आपल्याला राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळतो आणि ज्यावेळेस त्याचे आपल्याला प्रमाणपत्र मिळतं म्हणजे आपली नगरपालिका निश्चितच चांगल्या प्रकारचं काम करतं हे आपल्याचं प्रमाणपत्र आहे आणि म्हणून हे सर्व प्रमाणपत्र आपल्या नागरिकांचं आणि सर्व आमच्या संपूर्ण आपल्या नगरसेवक सहकारी बंधू वगैरेच्या टीमचं आहे आणि म्हणून हे चाललेलं काम असंच जर चालू ठेवायचं असेल तर आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि इथून पुढे प्रशासन सुद्धा आपल्याला सर्व प्रकारचं सहकार्य करेल आणि आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद. या ठिकाणी उपनगराध्यक्ष व सुकृत नगरसेवक यांच्या निवडीसाठी ही आपण विशेष सभा घेतलेली आहे. त्याकरता विकसन अधिकारी म्हणून आपले मार्तनजी बोंडे असतील, आपले नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप असतील, निखिलजी मोरे साहेब असतील, आपले शिव, तसेच संजूअण्णा असतील, आगोबाका असतील, संदीपजी जगताप असतील, नवनिर्वाचित नगरसेवक मोनू मदत करतो. तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अनुभवी माजी नगरसेवक माजी उपाध्यक्ष यशवंत जगताप असतील, तसेच मावळते नगरसेवक सागरजी जगताप असतील, आमचे शहराध्यक्ष बाळासाहेब पायगुडे असतील, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक आपले खोपडे साहेब असतील, संतोषजी खोपडे, तसेच दादा राऊत असतील. आणि भाऊ सकाळी तुम्ही आश्वासन देऊन पसार झाला आणि आता हजर झाला तुम्ही मला आला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन पहिलं करतो. सकाळी म्हटलं तू येतो पण म्हटलं ठीक आहे तुला पण आला त्याबद्दल तुमचं बरं त्यांना अभिनंदन करतो. तसेच आमचे बबू शेठ घोंगडे असतील, माजी नगरसेवक दीपकजी हिरोलकर असतील, तसेच संतोषजी माजी नगरसेवक रोहितजी इनामके, आत्ताच नगरसेवक असतील संदीपजी राऊत, तसेच संजयजी चौरे असतील, अजून हिरामनजी हेवलकर असतील, तसेच आमच्या नानींना म्हणून बोलावर पण बोललेच नाही नानी आमचे नगरसेवक नानी असतील किंवा आमचे काके असतील,
तसेच माझे भोंगडे असतील, आनंदताई असतील, तसेच मावळते उपनगराध्यक्ष पुष्पकांताई असतील आणि तसेच बाकी असतं इथं आपल्या गटनेत्या. ऍक्च्युली सरांच्या मार्गदर्शनाखाली आपलं निवड झाली. आम्ही त्या दिवशी रात्री बसलो होतो. त्यानंतर आपल्या आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये आमचं ठरलं एक मताने की संतोषजी खोपडे आणि मनोजजी मेकरे आणि सारिकाताई हिवरकर यांना करायचं, सारिका लवकर करायचं. तर त्या पद्धतीने आपण आता सगळं प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तसेच पुष्पकाकींनी अतिशय चांगल्या रीतीने पाठिंबाच्या काळात अतिशय उत्कृष्ट काम केलं. वेळोवेळी कुठे पाणी नाही आलं, कुठे नळाला सगळं व्यवस्थित पाहिलं. तशीच इच्छा आहे की तुम्ही बी तसेच काम कराल, तसेच त्यांच्यासारखं बहुमूल्य वेळ आपण तुम्ही नगरपालिका देतात. तसेच सागरने बी अतिशय चांगलं काम करून नगरपालिकेला वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्यांच्या हाताने भरपूर कामं झाली. तसेच मी मनोजजी मित्रांना सांगतो की तुम्ही त्यांच्याप्रमाणेच काम करा. तसेच आमचे संदीपजी राऊत आहेत, त्यांनी बी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. तसेच संतोषजी तुम्ही बी त्यांच्या पद्धतीनेच काम करा आणि सासवडमध्ये नाव लौकिक करा. पुढे तुम्हाला बी परत असं काम करा. सगळे आता मला मी जास्त बोललोय. सगळे मला काय आभार सांगितलं होतं. तर सगळे सासवडमधले सगळे महिला मंडळी असतील किंवा सगळे पुरुष सासवडमध्ये बहुसंख्येने जमला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. हॅलो थांबा जरा फोन करतो. नाही बाबा करतो फोन 5 मिनिट. आबा जाऊ दे आबा, एवढा पेढा चालू दे सगळ्यांना. 2 मिनिटं, 1च मिनिट. आणि मला म्हणतो बोलता नाही पेढा चालायचा खायचा कोणी मला चालतं आई कुठे गेले? आई राजीनामा दिल्याबद्दल संगीत राहिले की कसा आवाज नाही करत होता बघायची मला पण रेडवलं नानी तुमचं हसणं बी कळत नाही रडणं बी कळत रडले का नाही मित्र शेजारी माझ्या बसले का बरोबर असं अहो खा नाही म्हणायचं नसतं आता असं नाही तुम्ही आहे सगळे म्हणून थांबा थोडं